विश्वनाथ भट, तुम्हाला खात्री आहे की रायप्पाची सावली पडली तर मूर्ती भंग पावे? म्हणजे अगदी असं असतं तर मग मायदेशी धुमाकूळ घालणाऱ्या गनिमांनी पदरी हत्यारबंद लढवय्ये ठेवण्याऐवजी रायप्पासारखी लोकच नसती का ठेवली? त्यांच्या सावल्यांनी अफजल खानानं आणि गनिमांनी मूर्ती आणि मंदिरं फोडली असती. म्हणजे महाराज, आम्हाला म्हणायचं होतं की देवीचं पावित्र्य भंग पावे. पावित्र्य भंग पावे? विश्वनाथ भट, हा रायप्पा आणि त्याची माणसं उन्हात आणत राबली. हे समोर दिसणारं मंदिर त्याचा सभा मंडप घडवला. ही सर्वांग सुंदर, प्रसन्न आणि तेजस्वी माय भवानी घडवली, तीही याच हातांनी. ती घडवताना, हे मंदिर उभं करताना त्यांचा स्पर्श झाला नसेल, त्यांची सावली पडली असेल, तेव्हा नाही पावित्र्य भंग झालं. माझ्या गडांवर ज्याच्या हाताने देव घडतो तोच अपवित्र. परंतु महाराज, आम्ही आत्ताच देवीची मूर्ती मंत्रांच्या घोषात अभिषिक्त करून सिद्ध, सुचिरभूत आणि पवित्र केली आहे. तेव्हा मंत्रोच्चारण करून